अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पंचवटीतील आडगाव नाका परिसरात असलेल्या लंडन पॅलेस सभागृहामध्ये समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले। अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला कृषी उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचे लिहिलेल्या पुस्तकांचे लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया, कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे संजय यादवराव, शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले आदी उपस्थित होते। तर दुसऱ्या सत्रामध्ये अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आपले मौलिक विचार मांडले। 3 महिन्यापासून प्लॅनिंग करून असलेल्या शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, प्रतिनिधी अधिवेशन। त्यासाठी देशाच्या गोवा, कर्नाटक, छत्तीसगड पासून तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे मराठा महासंघ परिवारातले सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आले। कालचं नाशिक, आजचं नाशिक आणि उद्याचा मराठा समाज सकाळच्या सत्रामध्ये कृषी, पर्यटन, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार आणि उद्योग याच्यामधल्या संधी या विषयावर परिसंवाद ठेवला होता। आताच्या यामध्ये शिक्षण, आरक्षण, महिलांचे भवितव्य आणि युवकांचे भवितव्य आणि संधी असा विषय ठेवला। मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह येत आहेत आणि क्रिया आणि प्रतिक्रियांच्या नादामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत असताना काही विशिष्ट मंडळी त्याच्यामध्ये रोज रॉकेल पेटवण्याचा कार्यक्रम करत आहे। मगाशी बाळासाहेब सराटेंनी सांगितल्याप्रमाणे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिल्पकार यांचे नातू, सन्माननीय शब्द जाणीवपूर्वक वापरतो, कारण आपल्या विचाराच्या विरोधात जरी तुम्ही विचार मांडला तरी त्या माणसाचा सन्मान समाजामध्ये ठेवला पाहिजे। त्यांनी मराठा समाजाला, उमेदवारांना आरक्षणाच्या बरोबर जी भूमिका मांडली की मराठा आणि कुणबी समाजाच्या उमेदवारांना निवडून देऊ नये, बरोबर एक घटना बाह्य असं वक्तव्य आहे। कारण मराठा आणि कुणबी समाजातले लोक काही पाकिस्तान, कराची, बांगलादेश मधून नाही आलेले, ते ह्याच मातीमध्ये जन्म घेतले आणि ह्याच मातीत मरले। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो। राहायला दुसरा प्रश्न आहे की आता मराठा आरक्षणावर 3 प्रकारचे गट आहेत। काही काय म्हणतात ह्या खोलीमध्ये यायचं नाही, तिकडे जाऊन बसा, तिकडे जाऊन बसला की दुसरा येतो तुम्ही इथं नाही बसायचं, त्यानंतर तिसरा येतो तुम्ही इकडे पण बसू नका म्हणतो। तुम्हाला ह्याच्यातला कटकारस्थान कळतं का? ज्या मराठ्यांनी या भूमीमध्ये 18 पगड समाजाला एकत्र करून स्वातंत्र्याची ज्योत पेलवली, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड प्रमाणाचं योगदान दिलं, सरकारापासून तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये या समाजाने योगदान दिलं आणि असा योगदान दिलेल्या समाजामध्ये जेव्हा त्यांनी भरभरून देण्याचा प्रयत्न केला, त्याला ज्या दिवशी भूक लागते त्याच्या भुकेकडं एक उत्सितपणाने भूमिकेतनं बघितलं जातं। याला वेगळं ताटका हे मराठा समाजाला हिणवण्याचं कार्यक्रम आहे। प्रारंभी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत केले। यावेळी पत्रकारांसोबत वार्तालाप करताना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी विविध प्रश्नांवर मुद्दे मांडले। सुभाष काका शेळके अनिल काका केल्यानंतर संघटनेला थोडी मरगळ आली। त्यानंतर 2013 मध्ये नाशिक येथे कैलासवासी दादासाहेब गायकवाड सभागृहात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते व त्यानंतर नाशिकला हा मान मिळाला। पहिल्यांदा बांधणी केली व या संघटनेला आज नाशिकमध्ये लावलेले जे छोटे रोपटे ते आज वटवृक्षात बदलले। गांधी मोर्चा असो किंवा शेतकरी आंदोलन असो, यात अखिल भारतीय मराठा महासंघ हा नेहमी अग्रेसर असतो। शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक कार्यामध्ये
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। मी 1 वर्षापासून या संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहे। मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीतेसाठी मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, नाना बच्चाव, योगेश नाणकर पाटील, राजेंद्र शेळके, सुभाष शेळके, अशोक दुधारे, अशोक कदम, संजय फडोळ, राजाभाऊ जाधव, दीपक पाटील, रमेश खापरे, अनिल आहेर, सागर बागुल, सागर कातड, अण्णा पिंपळे, विलास गडाख, गौरव गाजरे, वैभव वडचे, स्वाती जाधव, शोभा सोनवणे, ॲडव्होकेट स्वप्ना राऊत, ओमकार दुगजे, विश्वास वाघ, राम निकम, मंगेश पाटील, प्रल्हाद जाधव, नितीन काळे, सुवर्णा पाटील, रोहिणी उखाडे, सचिन पवार, राज पाटील, अनिता ढेमसे, प्रमिला पाटील, हेमंत देशमुख, विष्णू अहिरे, गणेश पाटील, महेंद्र बेहरे, प्रितेश रायते, राजेंद्र देवकर, रवींद्र मालुंजकर, त्रिलोक भांबरे, समीर वडचे, अविनाश वांजळे आदींनी विशेष परिश्रम घेतले। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।